आपलं मन कधी अगदी शांत असतं, तर कधी इतकं अशांत की काही सुचतच नाही. पण या मनावर खरंच विजय मिळवता येतो का? खरी मनःशांती म्हणजे काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या प्राचीन भारतीय ज्ञानामध्ये दडलेली आहेत. आणि आज आपण तेच ज्ञान सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर सुरुवातच करूया एका अगदी थेट आणि खरं सांगायचं तर थोडाशा अवघड प्रश्नाने. जरा स्वतःला विचारून बघा, आपलं मन खरंच आपल्या ताब्यात आहे का, की आपणच मनाच्या ताब्यात आहोत? आता मनावर नियंत्रण मिळवायचं असेल तर सगळ्यात आधी आपल्याला मनाचा हा जो अशांत, चंचल स्वभाव आहे ना, तो समजून घ्यावा लागेल. म्हणजे हे मन नेमकं धावतं का? का बरं ते एका जागी शांत बसत नाही? वेदांताचं तत्वज्ञान याचे खूप खोल उत्तर देतं. ते म्हणतात की आपल्या सगळ्या दुःखांचं मूळ काय आहे, तर ते आहे कमजोर मन. आता प्रश्न येतो की मन कमजोर का होतं? तर कारण ते अशुद्ध होतं. आणि ही अशुद्धी कुठून येते? ती येते आपल्या शरीर आणि इंद्रियांची गुलामी स्वीकारल्यामुळे. म्हणजे कसं की इंद्रिय जे जे मागतील, जे जे त्यांना हवंसं वाटेल ते पुरवण्याच्या नादात मन आपलं स्वतःचं सामर्थ्य, आपली ताकद हरवून बसतं. ते जणू काही इंद्रियांचं गुलाम बनतं. आणि ही जी इंद्रियांची गुलामी आहे ना, ती माणसाला हळूहळू अधपतनाकडे म्हणजे विनाशाकडे कशी घेऊन जाते, याचे एक संपूर्ण चक्रच भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे. आपण तेच आता पाहणार आहोत. हे चक्र खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, कारण यात एका छोट्याशा विचारापासून थेट सर्वनाशापर्यंतचा प्रवास कसा होतो हे टप्प्याटप्प्याने दाखवलं आहे. बघा, सुरुवात होते कुठून? तर एखाद्या इंद्रिय विषयाबद्दल सतत विचार करण्याने. त्या विचारातून हळूहळू त्यात आसक्ती म्हणजे अटॅचमेंट निर्माण होतं. मग त्या आसक्तीतून येते हे तीव्र इच्छा, ज्याला म्हटलं आहे काम. आणि मग काय होतं? जर ही इच्छा पूर्ण झाली नाही तर त्यातून जन्म होतो क्रोधाचा. हा क्रोध बुद्धीवर एक प्रकारचं धुकं पसरवतो, ज्याला संमोह म्हणतात. आणि याचा शेवट होतो तो थेट बुद्धीच्या नाशाने. आणि गीतेमधला हा जो शेवटचा टप्पा आहे, तो म्हणजे एक खूप मोठा आणि गंभीर इशारा आहे. बुद्धिनाशात प्रणश्यती. याचा अगदी सरळ सोपा अर्थ आहे की एकदा बुद्धीचा नाश झाला की माणूस संपलाच म्हणून समजा. कारण विवेकच हरवला, काय योग्य काय अयोग्य हेच कळेनासं झालं तर मग जीवन दिशाहीन होणारच, नाही का? ठीक आहे, मग प्रश्न उरतो की या धोकादायक चक्रातून बाहेर कसं पडायचं? यावर उपाय काय? तर याचं एक खूप सुंदर उत्तर कठोपनिषदाने दिलं आहे, एका अप्रतिम रूपकाच्या माध्यमातून. हे रूपक आपल्या आतल्या संपूर्ण यंत्रणेला म्हणजे मन, बुद्धी, इंद्रिय यांना समजून घ्यायला खूप मदत करतं. आणि ते रूपक आहे एका रथाचं. हे रूपक इतकं सुंदर आहे बघा. यात आपलं शरीर आहे एक रथ. या रथात बसलेला प्रवासी म्हणजे आपला आत्मा. या रथाला जोडलेले आहेत 5 उधळलेले घोडे. आणि हे घोडे म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपली 5 इंद्रिय आहेत. या घोड्यांना काबूत ठेवणारा जो लगाम आहे ते म्हणजे आपलं मन. आणि सगळ्यात महत्त्वाची भूमिका कोणाची असेल तर ती आहे सारथ्याची. आणि तो सारथी म्हणजेच आपली बुद्धी. म्हणजे बघा, या संपूर्ण प्रवासाची, या जीवनाच्या प्रवासाची सगळी जबाबदारी त्या सारथ्यावर म्हणजेच आपल्या बुद्धीवर आहे. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. या घोड्यांना म्हणजे इंद्रियांना मारून किंवा दाबून टाकून प्रवास पूर्ण होणार नाही. ते तर आवश्यक आहेत. खरा मुद्दा हा आहे की प्रवास यशस्वी तेव्हाच होतो जेव्हा आपला सारथी म्हणजे आपली बुद्धी कुशल असते आणि तिच्या हातात मनाचा लगाम एकदम घट्ट असतो. तेव्हाच हा आयुष्याचा रथ योग्य दिशेने सुरळीतपणे पुढे जातो. अच्छा, तर मग ज्या व्यक्तीने आपल्या या आतल्या रथावर असं नियंत्रण मिळवलं आहे, ज्याचा सारथी जागृत आहे, त्या व्यक्तीची अवस्था कशी असेल? गीतेमध्ये अशाच व्यक्तीला एक खूप सुंदर नाव दिलं आहे, स्थितप्रज्ञ. स्थितप्रज्ञ म्हणजे काय? तर ज्याची प्रज्ञा म्हणजे बुद्धी पूर्णपणे स्थिर झाली आहे. इथे ना 2 प्रकारच्या माणसांमधला फरक इतक्या सुंदरपणे स्पष्ट केलाय. एका बाजूला आहे कामकामी म्हणजे सतत इच्छांच्या मागे धावणारी, त्यासाठी धडपडणारी व्यक्ती जी नेहमी अशांतच असते. आणि दुसऱ्या बाजूला आहे स्थितप्रज्ञ. त्याची तुलना केली आहे समुद्राशी. विचार करा, समुद्रात कितीतरी नद्या येऊन मिळतात, पण तरीही समुद्र शांत असतो. तो कधीही आपली मर्यादा ओलांडत नाही. अगदी तसंच स्थितप्रज्ञाच्या मनात सुद्धा इच्छा आणि विचार येतात, पण त्या त्याला अजिबात विचलित करत नाहीत. त्या येतात आणि त्याच्या विशाल अस्तित्वात शांतपणे विलीन होऊन जातात. पण ही समुद्रासारखी स्थिरता, ही शांतता येते तरी कुठून? त्यासाठी एक खूप महत्त्वाचा दृष्टिकोन सांगितला आहे, रसादम अधिगच्छति. याचा अर्थ काय? तर आयुष्यात आपल्यासमोर जे काही येईल, मग ते सुख असो वा दुःख, यश असो वा अपयश, ते सगळं ईश्वराचा प्रसाद म्हणून स्वीकारायचं. ही जी स्वीकारण्याची भावना आहे ना, तीच मनाला एक अथांग शांतता आणि खरी प्रसन्नता देते. तर मग आता आपण या सैद्धांतिक भागाकडून काही व्यावहारिक उपायांकडे वळूया. ही मनःशांती मिळवण्यासाठी नक्की कोणती साधना करता येते ते पाहूया.
या साधनांमध्ये शांती मंत्रांचं स्थान खूप महत्वाचं आहे. उपनिषदांमध्ये आपल्याला हे मंत्र सापडतात. आणि हे लक्षात घ्या की हे फक्त प्रार्थना किंवा श्लोक नाहीत. हे असे ध्वनी आहेत, अशी स्पंदनं आहेत जी मुद्दाम अशी तयार केली आहेत की ज्यामुळे म्हणणाऱ्याचं मन आणि त्याच्या आजूबाजूचं वातावरण सुद्धा शांत व्हावं. आपण नेहमी ऐकतो की प्रत्येक शांती मंत्राच्या शेवटी ओम शांतीही 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 असं 3 वेळा म्हटलं जातं. पण कधी विचार केलाय का की 3दाच का, एकदा का नाही? ह्यामागे एक खूप खोल आणि महत्वाचं कारण आहे. हे जे 3 शांतीचे उच्चार आहेत ते 3 वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासांपासून, ज्यांना तापत्रय म्हणतात, मुक्ती मिळवण्यासाठी आहेत. पहिली शांती आहे आधिभौतिक त्रासांसाठी, म्हणजे जे त्रास आपल्याला बाहेरील जगातून, इतर माणसांकडून किंवा निसर्गाकडून मिळतात. दुसरी शांती आहे आधिदैविक त्रासांसाठी, म्हणजे अशा गोष्टींपासून जे आपल्या नियंत्रणापलीकडचे आहेत, जसे की दैविक शक्ती किंवा न दिसणाऱ्या अडचणी. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची शांती ती आहे आध्यात्मिक त्रासांसाठी, म्हणजे जे दुःख आपल्या आतूनच निर्माण होतं, आपल्या शरीरातील वेदना, मनातील चिंता, नकारात्मक विचार. किती समग्र आणि परिपूर्ण विचार आहे हा शांतीबद्दल, नाही का? आणि हा सगळा विचार शेवटी आपल्याला पुन्हा त्याच एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतो जिथून आपण सुरुवात केली होती. जो प्रश्न प्रत्येकाने स्वतःच्या आत डोकावून विचारायला हवा. आपल्या या जीवनरूपी रथाचा सारथी नक्की कोण आहे? आपली बुद्धी की आपली इंद्रियरूपी उधळलेली घोडी? आपल्या आयुष्याचा लगाम खरंच आपल्या हातात आहे का?